हॅलो गाईज, कशात तुम्ही सगळे? तुमच्या सर्वांचं प्रयत्न स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये मी थोडे काही फुटेज घेणार, कारण आज आहे माझा म्हणजे आता मी 12वीला आहे ना, तर माझा युनिटचा पहिलाच पेपर आहे. माझा युनिट टेस्ट ना, आपली पहिले पेपर 25 मार्काची. पण तसा आज माझा पहिला पेपर आहे. तर पेपर तर आहे 3:30 वाजता, आपला नॉर्मलचा असतो तो. आता वाजल्याच 11 आणि मम्मी पप्पा बाहेर गेले आहेत. मग मी आज एकटा आहे घरी. मी थोड्या वेळासाठीच फक्त. मग मला अभ्यास पण करायचा आहे, सोबत व्लॉग पण शूट करणार. मी आज थोडा भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतो, म्हणून थोडा चुकामुका होते त्या, प्लीज माफ करा. भरपूर दिवसानंतर ब्लॉग टाकतोय मी आता परत. आणि आज मी मॅगी बनवतोय, कारण भूक लागली. तर आज मी 2 पॅकेट मॅगी बनवतो. मी नेहमी असे एकच पॅकेट बनवतो. आणि मी काय सांगतोय, मी मी मॅगी जास्त बनवत नाही. मला पण अशी बनवता येत नाही अशी चांगली नीट. पण पाणी बघा, एवढं इथं मला तेवढं येतं, जेवढं बघितलं तेवढं मी करीन. चांगली बनली तर बनली. तर आजचा ब्लॉगमध्ये भाई जाम मजा नाही. तुम्हाला पण आणि मला पण माझी वाट पण लागली, कारण आज पहिला पेपर माहिती आहे कुठला असणार आहे माझा? इंग्लिश. अतिशय म्हणजे मला आवडत पण नाही असं इंग्लिश आहे. इंग्लिश हा विषय मला आवडतच नाही. मेन म्हणजे मॅथ्स घ्या, बी के घ्या, तो चांगला 21 मी म्हणजे करीन, तो मी करीन, कारण तो आवडते मला. इंग्लिश नकोच आहे मला, म्हणजे नको. तर आता पाणी आपलं गरम होतं हळूहळू. पण मी ह्यानं मॅश पण करून घेतलं आहे. मॅगी कधी पण अशी जास्त खायची नसते, पण मी आज जर खायला, मला एकदा खायचं आहे. भूक लागली आहे भरपूर. भरपूर भूक लागली. 3 वाजता मम्मी येईल, 12 किंवा 1 वाजेपर्यंत येईल. बघा आता 11 वाजले तर प्रॉपर. तर यार मजा येणार आहे. थोडं मॅगी बनवून, म्हणजे मॅगी आता बनवतो ना मी. तर मॅगी बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो बरंच की कसे बनले. तर पाणी पण मस्त बघा, मॅशमध्ये आहे ना पूर्ण असं म्हणजे पाणी वगैरे टाकलं आहे. वाटतं मी पाणी जास्त टाकलं चुकून, मला माहीत नाही भाई, सिरियसली यार. पण यार बघू, आता जशी मॅगी बनली तशी आता खावी लागणार. आता जस्ट मम्मीचा फोन आलेला मला, थोडंसं स्लो करू जरासं, कारण मला शूट पण करायचं जरासं. आणि बॅस हे पण मौसम पण बघा यार, पाऊस उडायला असं वाटतं. सकाळी पडला तसा, सकाळी पडलेला पण जास्त नाही पडलेला. तर पण बघू आता, जर पेपरच्या टायमाला पाऊस पडला तर पूर्ण भिजून जावं लागेल यार. भिजून जाईन पूर्ण मी. काय रे यार, तुमचे पण पेपर चालू झाले की नाही सांगा? माझे ते सुरू झालेच आहेत आता 12वीचे. जे जे बाई 12वी आणि 10वीमध्ये आहेत ना, त्यांनी सांगा भाई, त्यांचे बोर्डच्या पेपरसाठी त्यांनी तयारी केली आहे की नाही. कारण माझे पण आता पेपर सुरू होणार आहेत. माझ्या पण फेब्रुवारीमध्ये बोर्ड असणार. बोर्डसाठी अजून टाईम आहे, तरी पण यार भरपूर वाट लागली आहे. अजून पण मॅगी बनवून जाणार भाई, शरम आली पाहिजे मला. बघू आता कशी बनली आहे ती. चांगली बनली असेल तर भाई मजा येऊन जाईल. थोडं फास्ट आहे ना. मग खरं सांगा, कोणाला असं आवडतं असं, म्हणजे आपण असं मसाला लागतो ना चा, तुम्ही पण चाटतात तर बघा जरा. जाम आवडतं हा मसाला मला पण मॅगीचा. एकटा असल्यामुळे ना शूट करायला ना जाम प्रॉब्लेम होते यार. थोडी मजा पण येते यार, सोलो परफॉर्मन्स. ऐसा बघा, अजून पण 5 मिनटं राहिले, 5 मिनटं. आता लगेच 2-3 मिनटानंतर मी आता काढून येईन खाली. माहीत नाही कशी बनेल. तो माझी पहिल्यांदा मी बनवते स्वतःहून. आता मम्मीच बनवून द्यायची मला. मम्माज बॉय. तर बघा कशी बनते, थोड्या वेळानंतर भेटू आपण. तर गाईज यार, 2 पॅकेटची मॅगी बनली आणि भरपूर बनली भाई. मग वाटलं ना तर वडे बनेल. वाटलं मी खाईन आरामात, पण भरपूर आहे भाई. आणि आपण खाऊ तरी पण यार, कारण मला भूक पण तशी लागली एकदम जोरात. आणि मम्मीला आता फोन आलेला, मम्मी निघाली त्यांच्या इथनं. बघू इथं भाई लाईट पण नाही. हां भाई, लाईट आली. तर फटाफट आपण खाऊन घेऊया. मग नंतरला मी परत आता अभ्यासाला बसायचा. मला पेपराचा अभ्यास आहे, ॲप्रिसिएशन वगैरे सगळं वाचून जाणार. 25 सारखा पेपर आहे, पण माहीत नाही मार्क्स कमी भेटले तर बाई घरचे ओरडतात. म्हणून यार अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. थोड्या तुम्ही पण एन्जॉय करा, असंच इथनं बघा. या बाई तुम्ही पण घ्या, हे घ्या. हा भाई गरम आहे. थोडं मग त्याला खाऊन येऊन भेटतो नंतरला. काही आता पेपरला टाईम झाला, मी पुढचं तर मला काय दाखवलं नाही. आता डायरेक्ट मी आता पेपरला जातो आहे. सोबत आता मी एका मित्रासोबत जातो ना आता. मग त्याला असं काय आवडत नाही, तो जाई इंट्रोवर्ट आहे. मग घेणार नाही डायरेक्ट आता कॉलेजमध्ये वर्गामध्ये घेईन डायरेक्ट फुटेज पण आता. तर आपण जाऊया आता फटाफट. मी पण थोडा जास्त शूट नाही घेतला आज यार, सॉरी म्हणून. मम्मी बोलली अरे मॅगी एकदम भारी झालेली आहे.
काय पण बोल. मॅगी एकदम भारी झालेली. तर आता आपण डायरेक्ट कॉलेजमध्ये भेटू आपण. बाय. तर गाईज मी आता आलो आहे घरी पुन्हा म्हणजे जवळपास आता किती झाले असतील 7 वाजायला आले. तुम्ही बघा थोडं 7 वाजायला आले. मी तुम्हाला बोललेलो की कॉलेजमध्ये जाऊन दाखवेन. तर मला पोचेपर्यंतच लेट झाला आहे कारण ट्रॅफिक होतं यार याच्यामध्ये. रिक्षाने गेलो तेव्हा म्हणून मला दाखवता आलेलं नाही. तर यार असा पेपर म्हणजे मग काय सांगू आता. म्हणजे पेपर होता सोपा होता चांगला होता पण आमच्या याच्यामध्ये ना मॅनेजमेंट थोडंसं हे चूक झाली म्हणजे सिटिंग अरेंजमेंटमध्ये. म्हणून आम्हाला पेपर थोडा लेट भेटला म्हणजे 15-20 मिनिट लेट भेटला. म्हणून हे झालं थोडंसं म्हणजे मिसमॅच झालं. मग टाईम गेला आमचा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो पेपर कुठला होता. एक मिनिट थांबा. हा होता आमचा इंग्लिशचा पेपर म्हणजे सोपा होता जास्त काय कठीण नव्हता. मला दाखवतो एक सेकंद मला पूर्ण. मग क्लास पण आहे मग क्लासला नाही आला तरी पण मला दाखवत आता थोडा. हे बघा एवढं म्हणजे इझी होता थोडा जास्त पण एवढा डिफिकल्ट नव्हता. ठीकठाक होता असा पेपर जास्त काय नव्हतं एवढं. ते मी ठीक आहे यार म्हणजे तसं इंग्लिश मला आवडत पण आणि थोडा खराब पण गेला म्हणजे जास्त लिहायला नाही भेटलं मला टाईम मी. आणि पेपर पण थोडासा लेट भेटला मग ठीक आहे यार आता काय करू नाही शकत याच्यामध्ये. पण सोडा आता. आणि बघा 7:05 झाले. मग आता क्लासला पण जायचं आहे. मी भरपूरच मुलं आली आहेत. मला पण जायचं रेडी झालं फक्त थोडं कपडे घालायचे फक्त. बाकी बॅग वगैरे आपली सगळी रेडी आहे पूर्ण एकदम मस्त. तर थोड्या वेळानंतर भेटू आपण डायरेक्ट. आता क्लासमधून आलो ना मी तेव्हा आपण आरामात बोलू जरा म्हणजे जवळपास 10 वाजता. मी 10 वाजता येत नाही 9 वाजता येतो मी. पण कसं फॅमिलीला असतं ना म्हणून तेव्हा ब्लॉग बनवता येत नाही मला जसं तेव्हा बनवू नाही शकत ना असं म्हणून थोडा हे होतं. पण आपण नंतर थोड्या नंतर भेटू 10 किंवा 11:30च्या आसपास आपण भेटू आपण. मग आतासाठी बाय. थोडा रेडी वेडी झालं पूर्ण. आहे बघा ट्रॅक घातली एक ब्राऊन कलरची आणि पिंकचा टी शर्ट आहे. तर आपण आता निघूया लगेच म्हणजे टाळा घेतो. टाळा घेतला आता जागा डायरेक्ट. आता मम्मी आता बाहेर गेली आहे पण टाळाला आम्ही जातो आता फक्त. बाकी आपण रात्री भेटतो तसं. एक थोडं बंद करून घेतो जरा मी नंतर भेटू. का लॉक तर लावला आता. मी आता निघतोय आपण डायरेक्ट रात्रीच भेटू आपण. बाय. तर भाई साहब तर मी आता आलो क्लासमध्ये पूर्ण दमलो आहे पूर्ण आरामात म्हणजे वाट लागली पूर्ण. म्हणजे उद्या कसं मला बी केचा पेपर आहे ना. तर बी केच्या पेपरामध्ये हे असं आहे की मी तिथं ना भाई समजवते काय करायचं कसं सोडवायचं. त्याच्यामध्ये 2 तास गेले. 15 मुलांना एक तास समजवते. घशाची वाट लागला घशाचा वाट सिरियसली यार. म्हणजे रात्रपास झाले की हे पूर्ण आखो सैरा वैरा ढग पण आहे असे काय ऑलमोस्ट तेवढंच आहे भाई. असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि भरपूर आज दिवसांचं बनवलं पण काय चुका झालं असेल माफ पण करा भाई आम्हाला म्हणून कारण आज भरपूर दिवसांतर बनवतो. सो असं करा लाईक आणि सबस्क्राईब करा आवडला असेल तर. आणि कमेंट पण करा चांगले. आणि आपलं आता लगेच मी थोडंसं ब्लॉग टाका टाईम नाही भेटणार मला. तर मी तरी पण टाकीन जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा मी ब्लॉग बनवणार तुमच्यासाठी बनवणार आणि तो टाकणार. तर थोडीशी कॉमेडी पण करणार आहे तुम्हाला मजा आली पाहिजे काय ना काहीतरी नवीन केलंच पाहिजे ना. तर बाय.